नेक्स्ट क्वेश्चन पण कोणत्या मेथडवर आहे? ग्रुपिंग मेथडवरच आहे. हे घेतलाय मी क्वेश्चन. ओके, करा मग. y² z divided by x times of p plus xz times of q equals to y². ह्याला इक्वेशन नंबर 1 द्यायचं. मग त्याच्यानंतर इट इज in the form of p capital P plus q capital Q equals to r. Here चला सांगा रे, कॅपिटल पी ची किंमत सांगा इथं. y² z डिवायडेड बाय x, q ची xz आणि r y². ठीक आहे. ऑक्झिलरी इक्वेशन लिहायचा. ऑक्झिलरी इक्वेशन मग dx डिवायडेड बाय p इक्वल्स टू dy डिवायडेड बाय q इक्वल्स टू dz डिवायडेड बाय, मग इथं dx डिवायडेड बाय p ची किंमत किती आहे? y² z डिवायडेड बाय x इक्वल्स टू dy डिवायडेड बाय xz इक्वल्स टू dz डिवायडेड बाय y². ठीक आहे. आता इथं इक्वल रेशो कोणते घ्यायचे ते सांगा. जिथं व्हेरिएबल्स कॅन्सल होतात ते वालेच घ्यायचे. सांगा कोणते घेऊ? बाय ग्रुपिंग मेथड. मेथड हेच यूज करावं लागेल ना. ग्रुपिंग मेथडचा यूज करून आपल्याला सोल्युशन काढायचं. कन्सिडरिंग विच रेशो? कन्सिडरिंग, आता बघा फर्स्ट आणि सेकंड रेशो घेतला तर इथं झेड झेड गेट कॅन्सल. त्याच्यानंतर एक्स आणि वायच्याच फॉर्म मध्ये, मग फर्स्ट आणि सेकंड रेशो मी घेऊ शकतो. ठीक आहे. थर्ड व्हेरिएबल कॅन्सल आउट होते, कारण की आपल्याला काय पाहिजे? इक्वेशन पूर्ण इन टर्म्स ऑफ एक्स आणि वाय पाहिजे. ठीक आहे. कन्सिडरिंग फर्स्ट टू रेशोज the dx divided by y² z divided by x equals to dy divided by xz. मग x x गेट कॅन्सल. ठीक आहे. त्याच्यानंतर हा जे x आहे डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटर मध्ये वर जाऊन काय होते? न्यूमरेटर मध्ये मल्टिप्लाय होईल. इथं y² आहे dy डिवायडेड बाय x. काय करायचं? x व्हेरिएबल एका साइडला, y व्हेरिएबल दुसऱ्या साइडला. इथं x इंटू x किती येईल? x² dx इक्वल्स टू y² dy. Integrating on both side, integration x² dx equals to integration y² dy आणि प्लस इथं काय लिहावं लागेल? c1. बट आता c1 लिहिताना लक्षात ठेवा नंबर येते, त्याच्यामुळं आपण डॅश करतो. फॉर्म्युला कोणता लावायचा? इथं x टू दी पॉवर n चा फॉर्म्युला लावायचा. काय x टू दी पॉवर n चा इंटिग्रेशन फॉर्म्युला हेच यूज करायचं का? इंटिग्रेशन x टू दी पॉवर n dx इक्वल्स टू x टू दी पॉवर n प्लस 1 डिवायडेड बाय n प्लस 1. मग इथं काय येईल? मग x³ डिवायडेड बाय 3 इक्वल्स टू y³ डिवायडेड बाय 3 प्लस c1 डॅश. ठीक आहे. आता 3 न मल्टिप्लाय केला मध्ये तर इथं 3 इंटू y³ डिवायडेड बाय 3 येईल प्लस 3c1 डॅश. हे 3 3 गेट कॅन्सल. x³ मायनस y³ करतो, हा y कडे गेला तर मायनस मध्ये कन्वर्ट होईल आणि हे 3c1 डॅश. देअरफॉर फायनली कॅपिटल C1 ची किंमत किती आली? आणि इथं लिहायचं वेअर कॅपिटल C1 इक्वल्स टू 3c1 डॅश. ठीक आहे. आता नेक्स्ट रेशो सांगा. कन्सिडरिंग विच रेशो सांग. सेकंड आणि थर्ड. आता सेकंड आणि थर्ड मध्ये काय होतं? y आणि z पाहिजे आपण व्हेरिएबल. मग इथे एक्स्ट्रा टर्म काय आलं? ते जमत नाही. फर्स्ट आणि थर्ड, कन्सिडरिंग फर्स्ट अँड थर्ड रेशो. इथं dx डिवायडेड बाय y² z डिवायडेड बाय x इक्वल्स टू dz डिवायडेड बाय y². आता दोन्ही साइडला काय?
y स्क्वेअर आहे. आता व्हेरिएबल्स एक्स आणि झेडच्या फॉर्म मध्ये आले. काय दिसणार इथं डी एक्स. बघा हे डिनॉमिनेटर मध्ये ना, डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटर मध्ये वर जाऊन न्यूमरेटर मध्ये मल्टिप्लाय आणि हा झेड डिनॉमिनेटर मध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर राईट हँड साइड मध्ये मल्टिप्लाय. ठीक आहे. इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड. मग इंटिग्रेशन एक्स डीएक्स इक्वल्स टू इंटिग्रेशन झेड डी झेड प्लस सी टू डॅश. कस काय इथं पण नंबर आहेत. ओके. आणि ते नंबर कोणता आहे टू. टू येईल का डिनॉमिनेटर मध्ये. एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय टू इक्वल्स टू झेड स्क्वेअर डिवायडेड बाय टू प्लस सी टू डॅश. इथं एक्स स्क्वेअर इक्वल्स टू टू झेड स्क्वेअर डिवायडेड बाय टू प्लस टू सी टू डॅश. टू टू गेट कॅन्सल. एक्स स्क्वेअर मायनस झेड स्क्वेअर इक्वल्स टू सी टू डॅश. मग हा कॅपिटल सी टू इक्वल्स टू एक्स स्क्वेअर मायनस झेड स्क्वेअर. हे तुमचा सेकंड सोल्युशन इंटिग्रल व्हॅल्यूचा. आणि इथं वेअर C2 equals to 2C2 dash. Therefore, solution of above equation कोणता. Equation number first is f of C1 comma C2 corresponds to C1 ची किंमत आलेली आहे x cube minus y cube comma x square minus z square which is equals to 3. ठीक आहे. तर हे क्वेश्चन प्रिडिक्टेड आहेत ग्रुपिंग मध्ये. सोपं आहे, हे सोपं आहे. हा C2 ची किंमत आहे y x बाय z. कैसे का कोणती गाडी चला रहा. चला आता नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन एकदा सांगा मला काय ते. एक्स पी मायनस वाय क्यू इक्वल्स टू झेड. ठीक आहे. तर हे स्टार मार्क करून ठेवा, या एक्झाम मध्ये येऊ शकते. इझी वाला आहे प्रश्न. एक्स पी minus yq equals to z. Now it is in the form of p capital P plus q capital Q equals to r. Here capital P ची किंमत किती आहे. कॅपिटल P ची किंमत किती आहे x आहे. कॅपिटल Q ची किंमत मायनस y आणि r ची किंमत z. ऑक्झिलरी इक्वेशन dx divided by p equals to dy divided by q equals to dz divided by r. मग dx divided by p ची किंमत x equals to dy divided by y minus y equals to dz divided by z. Now by grouping method